आज आपण रास्ता पेठेतल्या 93 वर्षांपेक्षाही जुन्या एका साऊथ इंडियन हॉटेलला जाणार आहोत। तिथे आपण ट्राय करणार आहोत त्यांचा नाश्ता आणि हो तिथेच आपण दुपारचं जेवणही ट्राय करणार आहोत। हे जेवण एक स्पेशल जेवण असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर नक्की करा। या व्हिडिओमध्ये आपण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण रेकॉर्ड केल्यामुळे हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर हे हॉटेल कुठलं, इथले पदार्थ कुठले, त्यांची चव कशी आणि त्यांच्या किमती काय, हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आज आपण भेट द्यायला आलो आहोत रास्ता पेठेतल्या साऊथ इंडियन मेसमध्ये। उजव्या हाताकडून जो रस्ता येतोय तो KM हॉस्पिटलकडनं येतो। KM हॉस्पिटलच्या गेटच्या समोर मारुतीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या शेजारची जी गल्ली, जिथे खाऊ गल्ली आहे, तिथूनच समोर हे साऊथ इंडियन मेस आहे। पहिल्या मजल्यावर कुंदन अपार्टमेंट्स, पत्ता मी देतोच। व्हिडिओमध्ये हा आजूबाजूचा परिसरही दाखवतो, जेणेकरून तुम्हाला हे शोधण्यास मदत होईल। हे जे पहिल्या मजल्यावर निळ्या रंगाचा साऊथ इंडियन मेसचा बोर्ड लागलेला आहे, साऊथ इंडियन बँकचा बोर्ड लागलेला आहे, तिथेच आहे पहिल्या मजल्यावर साऊथ इंडियन मेस। एंट्रन्स इथे या छोट्याशा गल्लीत आहे। इथे डावीकडे जो एंट्रन्स आहे तिथून तुम्हाला पहिल्या मजल्यावर जिन्यानेही जाता येतं आणि तिथे लिफ्ट पण आहे। लिफ्टनी तुम्ही या दारातनं आत आलात की समोरच तुम्हाला एक छोटासा त्यांचा मेनूचा बोर्ड दिसेल, जो जुना बोर्ड आहे, आणि पायऱ्यांवरनं तुम्ही इथून येता। इथे आत ही अशी बसण्याची छान जागा आहे। आणि हा त्यांचा नाश्त्याचा पूर्ण मेन्यू आहे आणि तिथे त्यांनी वेळ पण दिली आहे बघा। रवा डोसाच्या समोर त्यांनी तो पदार्थ कधी मिळेल त्याची वेळ पण दिली आहे आणि ब्रेकफास्टची वेळ दिली आहे, लंचची वेळ दिलेली आहे। आणि हा एक स्पेशल त्यांचा मेन्यू आहे, जो 21 जुलै 2024ला त्यांचा मिळणार। तर आपल्याला एक काइंड ऑफ प्लॅटर मिळालेली आहे। त्यांनी आपल्याला त्यांच्याकडचे जे स्पेशल पदार्थ आहेत ते दिलेले आहेत। इडली दिलेली आहे, मेदूवडा दिलेला आहे, हा त्यांचा उपमा आहे, हे पोंगल आहे। पोंगल मी फार आधी खाल्ला असेल, मला त्याची चव लक्षात नाही, मजा येणार आहे आत्ता। आणि मला वाटतं हा काजू आहे काजू आहे मित्रांनो हा। बरं, ही त्यांची रेग्युलर चटणी, आपल्याला ही चटणी माहिती आहे। हा सांबार आहे आणि ही ऑनियन चटणी म्हणाले ते, कांद्याची चटणी आहे। मी पहिल्यांदा खाईन, काहीतरी युनिक असेल। आणि हे पोंगल चटणी आहे। तर बरेच पदार्थ थोडे युनिक आहेत, पहिल्यांदा आपण खाणार आहोत। आणि मित्रांनो, हे एक ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड आहे। ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड म्हणजे आत्तापर्यंत कसं झालं आहे की आपण काही पदार्थ खाल्ले त्याला आपण ऑथेंटिक साऊथ इंडियन असं नाही म्हणता येणार। आपण मागच्या आठवड्यात एक इडली हाऊस, सुंदर इडली हाऊस कव्हर केलं होतं, तेही ऑथेंटिक होतं। हेही एक ऑथेंटिक आहे, पण इथे पदार्थ जास्त आहेत। आणि हो, आपण प्रयत्न करणार आहोत की यांच्या इथे आपण दुपारी जेवायला पण येऊ, की त्यांचं जेवणामध्येही काय काय मिळतं। रस्सम हे एक माझा आवडता पदार्थ आहे, तर तोही आपल्याला दुपारी ट्राय करता येईल। तर हे सगळे पदार्थ आपण बघूयात कसे आहेत, काय त्याची चव कशी आहे। आणि साऊथ इंडियन पदार्थांचं प्रेम तर तुम्हाला माझ्याबद्दल माहितीच आहे की मला साऊथ इंडियन आवडतं। आणि आता आपण बघू की प्रत्येक पदार्थाची चव कशी आहे। समोर पदार्थ ठेवलेत, वास येत आहेत, तोंडाला पाणी सुटलं आहे, लिटरली तोंडाला पाणी सुटलं आहे। आणि हो, त्यांनी ना हा त्यांचा घी रोस्ट भला मोठा असा हा डोसा दिलेला आहे। हा घी रोस्ट डोसा आहे आणि हा साधा डोसा आहे, पण आणि याचं हे टेक्स्चर बघा, परफेक्ट एकदम, म्हणजे आपण परफेक्शन म्हणतो ना त्या पद्धतीने हा एकदम क्रिस्प कडक
आणि आतून तेवढाच सॉफ्ट असा हा डोसा आहे. तर या डोसालाही खाण्यात खूप मजा येणार आहे. तर बघूया आपण. आधी सुरुवात करू इथल्या पदार्थांनी. इडली, वडा, पोंगल हे आपण टेस्ट करून बघूया आणि मग आपण शिफ्ट होऊया त्यांच्या डोस्याकडे. पहिला घास घेऊन पाहू. पहिला घास आपण वड्याचा घेऊन पाहू. वड्याचं मी इंटरेस्टेड आहे की आतलं त्यांचं टेक्स्चर कसं आहे. हे टेक्स्चर बघा मित्रांनो वड्याचं. त्याच्या आत काय काय आहे हे मला बघायला खूप आवडतं. येस, याच्यात मिरची आहे मित्रांनो. ही मिरची दिसली का तुम्हाला? हिरवी मिरची. ही मिरची बघा मित्रांनो, ही मला खूप आवडते. घासाला एक तिखटपणा देते आणि हा तिखटपणा वड्याला खूप सुंदर बनवतो. तर याला आपण कशाबरोबर खाऊया? सांबारवर ट्राय करूया. पहिला घास ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड. सो आय एम एक्साइटेड. फॅन्टास्टिक, अप्रतिम. मी रोज खाऊ शकतो. कम्फर्ट फूड आहे माझ्यासाठी. रोज दिवसातून 3 वेळा खाऊ शकतो. खूप सुंदर, कधीही कंटाळणार नाही येणार. सुंदर. असं म्हणतात पदार्थाला ती चव आणण्यासाठी ती लोकं पाहिजेत आणि एक छान वातावरण पाहिजे, तेव्हा तुम्हाला एक ऑथेंटिक चव मिळते. पुण्यात तुम्हाला बरेच साऊथ इंडियन हॉटेल्स मिळतील. बरेच साऊथ इंडियन हॉटेल्स तुम्हाला साऊथ इंडियन पदार्थ देतील, पण ते ऑथेंटिक नाही आहेत. तुम्हाला जर ऑथेंटिक असं साऊथ इंडियन फूड खायचं असेल तुम्हाला इथे यायला लागेल किंवा तुम्हाला शोधावं लागेल. आता हे जवळजवळ 90 वर्ष जुनं हॉटेल आहे मित्रांनो. आणि हॉटेलही नाही, हे एक सोसायटी रन करते, एक ट्रस्ट रन करतं हे हॉटेल. आणि याचा इतिहास तुम्हाला मी नंतर सांगेनच. जर आपल्याला जमलं तर आपण इथले जे ट्रस्टी आहेत किंवा इथले जे सेक्रेटरी आणि मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडनं थोडा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. पण आता सध्या फोकस करूया खाण्यावर. आपण सांबार टेस्ट केला, चटणी टेस्ट करूया. आणि मी सांबारचे डिटेल्स तुम्हाला सांगणारच आहे. मी आतापर्यंत फक्त मेदूवडाच तुम्हाला सांगतो आहे. चटणीचा, मेदूवड्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो या चटणीमध्ये पडला बघा मित्रांनो. एवढा क्रिस्पी आहे मेदूवडा. आणि चटणी बघा तेवढी घट्ट आहे. एवढी घट्ट चटणी मिळणं फार अवघड आहे. लोक जनरल याच्यात पाणी टाकतात. मस्त गट्टी चटणी. आणि ही घट्ट चटणी मला मेदूवड्यावर खूप आवडत आहे. खूप सुंदर. खूप मस्त. आता आपण सांबारकडे येऊ मित्रांनो. सांबारमध्ये आपल्याला काय काय दिसतं? टोमॅटो आहे आणि हा कांदा आहे. टोमॅटो कांदा जर आपल्याला दिसला. आय एम शुअर याच्यात बाकी काही भाज्या असतील, कदाचित ते आपल्याला आपल्या वाटीमध्ये आलेले नाही. पण सांबार सुंदर आहे. मस्त सांबार आहे आणि याची चव खूप छान आहे. आता इडली तुम्हाला सांगतो मी. इडली पण एकदम मस्त फ्लफी आहे. इडलीचंही टेक्स्चर तुम्ही बघा, छान अशी मऊ इडली आहे. आपण आधी सांबारवर ट्राय करूया. इडली मित्रांनो एक फर्मेंटेड पदार्थ आहे. त्याच्यात हलकासा आंबटपणा हवा आणि तो जर जास्त झाला त्रास होतो, जर नसला चांगलं वाटत नाही. योग्य प्रमाणात त्याच्यात जर आंबटपणा असला तर समजून घ्या
ही एक परफेक्ट इडली आहे आणि ती परफेक्ट पद्धतीने फुगली पाहिजे. कधी कधी कडक होते, आम्ही घरी इडली बनवतो, कधी कधी कडक होते, कधी कधी एकदम मऊ होते, पण हे असं टेक्स्चर हवं आहे. आता या इडलीला आपण चटणीबरोबर खाऊन बघूया. आधी त्यांचे ऑथेंटिक जे ट्रॅडिशनल चटण्या आहेत आणि सांबार आहेत ते घेऊ आणि नंतर त्यांचे जे आपण कांद्याची आणि पोंगल नाही पोडी चटणी त्याच्यावर ट्राय करू. याचं कौतुक करून थांबू शकत नाही. प्रत्येक घासाला कौतुक करावं असं वाटतं. माझ्या चेहऱ्यावरचं तुम्ही स्माईल बघू शकता. थांबू शकत नाही. मी याच्यावर जगू शकतो. हेच जेवण आहे माझं. बरं, आपण त्यांच्या त्या कांद्याच्या चटणीकडे जाऊया. कांद्याची चटणी पहिल्यांदा खातो आहे. कशी असेल काही कल्पना नाही. तिखट आहे. आपण सुंदर इडली हाऊसला जी चटणी खाल्ली होती मित्रांनो, ती जास्त लालसर होती. ही तेवढी लालसर नाही आहे, पण ही त्यात लाल मिरची आहे. ही एक मिरची असते ना, लाल मिरची साऊथ इंडियनची, ती याच्यात आहे आणि ती तिखटपणा देते. आणि याच्यात त्यांनी कांदा वापरला असं ते म्हणाले. टेस्ट छान आहे. पहिल्यांदा खाल्ली मी, मला आवडली आणि त्याला फोडणी दिलेली आहे. छान आहे. तिखट चटणी याच्यापेक्षा बऱ्यापैकी तिखट आहे ही. याच्यात ही मिरची असते, ही डाळीची चटणी आहे आणि ही कांद्याची आहे. आता त्यांनी जे पोंगल सांगितलं, पोंगल मी नेहमी कन्फ्यूज होतो, पोडी चटणी जी सांगितली होती ती बघूया. ही पोडी चटणी मित्रांनो, मला वाटतं याच्यात त्यांनी आयदर तेल घातलं आहे का पाणी घातलं आहे, पण पातळ ही. मी पोडी सुकी चटणी मला माहिती आहे. हा प्रकार काय माहीत नाही. बघूया. चांगली आहे, पण मला फारशी नाही आवडली. मला 2 चटण्या आवडल्या, कांद्याची आणि ट्रॅडिशनल चटणी. माझा ऐकाल ना, त्या 2 चटण्या बेस्ट आहेत, तुमचं काम करतील. आपण पोडी चटणी वड्याबरोबर खाल्ली, कदाचित ती इडलीबरोबर जास्त चांगली जात असेल. मला माझ्या घरी मसाला आवडतो. मी आपला कांदा लसूण मसाला आहे ना, त्याच्यात हलकंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं, ते फिरवायचं. चव मला त्याची थोडीफार वाटते तशी. डेफिनेटली ते नाही आहे, काहीतरी वेगळं असणार आहे. पण तुम्हाला संदर्भ लागावा म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की थोडंफार तसं आहे. तेल आणि तो मसाला तो जर एकत्र केला तर हे तसं काहीतरी लागेल. बरं, आपण आतापर्यंत त्यांचे इडली, वडा, सांबार 3 प्रकारच्या चटण्या ट्राय केल्या. आता वळूया आपण त्यांच्या पोंगलकडे. पोंगल मी खूप आधी काहीतरी खाल्लेलं आहे, मला कल्पना नाही ही एक्झॅक्टली आहे काय. आपण ट्राय करून बघूया. भाताचा प्रकार आहे. ह्याच्यात डाळ पण लागली मला. ह्याच्यात काळी मिरी दिसते, काळी मिरी आहे, जिऱ्याची फोडणी आहे. हे बघा, ही डाळ आहे, मला वाटतं उडदाची डाळ असावी. मला याचं, आपण डाळ भात खातो ना विदाऊट एनी मसाला, तसं मला थोडं हे वाटलं. हा काजूवरती दिसतो आहे, आणि घासाला पण काजू आला. याच्यात बऱ्यापैकी काजू दिसत आहेत. मला
माहीत नाही की पोंगल म्हणजे आपली खिचडी असते का. जर तुमच्यापैकी कोणी पाहणाऱ्यांपैकी साऊथ इंडियन असाल तर मी जर चुकीचं असेल तर मला करेक्ट करा. पण मला हे आपली घरी जी खिचडी बनते ना त्याच्यासारखी चव लागते. त्याच्यात मसाले आहेत, काळी मिरी आहे, जिरे आहे, पण मला जिऱ्याची जास्त चव लागली. अजून काळी मिरी माझ्या दातात आली नाही. आता तो तिखटपणा लागतो. याच्यात तिखटपणा नाही आहे. आतापर्यंत मी 2 घास खाल्ले, तिखटपणा नाही आहे. मला याच्यात डाळीची टेस्ट आली. भात तर कळतोच आहे आणि डाळ, उडदाची डाळ आहे मला वाटतं ही. आपण उडीद का मूग, मला वाटतं मूग असेल, मुगाची आपण खिचडी बनवतो ना मित्रांनो, तसं काहीतरी आहे हे. जर तुम्ही कुठलाही मसाला नाही टाकलात तर हे असं लागेल, असा माझा अंदाज आहे. जो मी अनुभव घेतला 2 तासांचा तो तुम्हाला सांगतो आहे. आणि आता आपण थोडीशी मजा करूया, त्याच्याबरोबर ही चटणी ट्राय करूया. ऑथेंटिक चटणी जी आहे त्यांची ती ट्राय करू. मला वाटतं जी तिखट चटणी आहे ती त्याच्यावर अजून जास्त मजा देईल. तिखट चटणी आणि एक ॲव्हरेज म्हणणार नाही, काय म्हणणार, न्यूट्रल चवीचा भात. बघूया चव कशी लागते. हे काहीतरी युनिक कॉम्बिनेशन आहे. हे मस्त. ही चटणी आणि पोंगल हे एक युनिक कॉम्बिनेशन आहे. शेवटचं कॉम्बिनेशन आपण सांबारवर ट्राय करूया. छान आहे. आता काळी मिरी आली मला, आता तिखटपणा आला चवीमध्ये. येस, हा हा हा, काळी मिरी मस्त जादू करते मित्रांनो ह्याच्यात. सांबार बघूया. सांबारी मस्त लागतं, एकदम मस्त. चला आतापर्यंत हे पदार्थ ट्राय केले. आता त्यांच्या उपम्याकडे वळूया. उपम्याकडे आपण जरा जवळ बघूया की टेक्स्चर काय काय, त्यात काय काय आहे. त्याच्यात ऑफकोर्स उडदाची डाळ जी तुम्हाला प्रत्येक साऊथ इंडियन उपमामध्ये मिळेल. कांदा, चव बघूया याची कशी आहे ती. सुंदर. गोडसरपणा किंचित पण नाही, पण अप्रतिम चव. एकदम मऊ आहे, छान आहे. पातळ नाही, मऊ आहे. योग्य प्रमाणात मिरची आहे. थोडासा तिखटपणा आहे मिरचीचा जो तुम्हाला छान मजा देईल. आणि साखर नाही आहे, गोडसर अजिबात नाही, किंचित पण साखर टाकलेली नाही आहे. आणि हा उपमा तुम्हाला नुसता तर खायला आवडेलच, पण त्याच्याबरोबर ही चटणी जी आहे ती अजून मजा देईल. आणि ही कांद्याची चटणी पण मजा देईल. कांद्याची चटणी उपमा तुम्ही सेट आहात. तुम्हाला जर इडली वडा खाऊन कंटाळा आला असेल, उपमा आणि कांद्याची चटणी एकदम सेट. मी थांबू शकत नाही एका घासावर. मस्त. ओके, हे आपले पदार्थ झालेले आहेत. त्यांनी डोसा दिलेला आहे. हा डोसा आपली वाट बघतोय. कुरकुरीतपणा आवाज तुम्हाला येतो. हा डोसा आपण ट्राय करूया. त्या डोस्याचा कुरकुरीतपणा आपण बघूया.
हा घी रोस्ट आहे मित्रांनो. हातावर तुम्ही हे जे लागलेलं पाहिलं आहे हे तेल नाही आहे, हे तूप आहे. आपण ट्राय करूया सांबार करूया. वाव, पहिलाच घास आणि डोसाने फिदा केला. मस्त याचं टेक्स्चर आहे, कुरकुरीतपणा मस्त आहे आणि कुठल्याही गोष्टीवर तुम्ही याला खा, तुम्हाला छान मजा देणार आहे. सांबार, ही चटणी, मी कदाचित मागच्या जन्मी साऊथ इंडियन असावं म्हणून मला साऊथ इंडियन पदार्थ एवढे आवडतात. खूपच मस्त चव आहे मित्रांनो. म्हणजे शब्दच नाही, खूप सुंदर. तुम्ही आत्तापर्यंत इतक्या ठिकाणी खाल्लं असेल, तुम्हाला फरक जाणवेल क्वालिटीमध्ये, टेस्टमध्ये. खूप फरक आहे, क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. आणि लोक इतकी प्रेमळ आहेत ना मित्रांनो, खूप प्रेमळ लोक. त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यासमोर हे सगळं आणून ठेवलं, मी त्यांच्यासमोर हात जोडून विनंती केली, तुम्ही पैसे घेणार असाल तर मी सगळं हे टेस्ट करतो. आपण त्या पद्धतीचे व्हिडिओज बनवत नाही की मी फ्रीमध्ये काहीतरी तुमच्यासमोर आणेन. आपण त्या पद्धतीचं प्रमोशन करत नाही. मी आणि एक माझ्या आईवडिलांनी जे शिकवलं आहे ते तुम्हाला मी सांगतो, अन्न कुठलंही कधी फुकट खाऊ नये, ते तुमच्या अंगाला लागत आहे. हे माझं तत्त्व आहे, प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. पण हे माझं असं म्हणणं आहे की आपण जर कुठे अन्न खायला गेलो, अन्न हे पूर्ण ब्रह्म, की जे काय असेल ते योग्य पैसे द्यावेत आणि तिथून त्यात याचं जर चांगलं असेल कौतुक करा आणि आपल्या वाटेला निघून जा. पण कुठे काही फुकट खाऊ नये. म्हणून त्यांना मी आधी ती विनंती केली की तुम्ही फुकट नका देऊ, काय असेल ते योग्य प्रमाणे पैसे घ्या. खूप मस्त. कदाचित मसाले ह्याच्यात मसाला हा साधा डोसा आहे, साधा घी रोज डोसा आहे. मसाला जर असता अजून चांगलं झालं असतं. बघू, जमलं तर आपण तेही मागू. याने आमच्या पोटाची हालत काय होते ते बघू. एवढं दिलं आहे त्यांनी, पोट भरून नको जायला म्हणून. खूपच मस्त. अरे ही चटणी बरोबर कमाल लागतो हा थोडा डोसा. कमाल लागतो हा डोसा चटणी बरोबर. जी लोक इथे जवळपास राहत असतील त्यांना आवडत असेल, पण मी जे आता सांगतो तुम्हाला ती अतिशयोक्ती वाटेल. ते नशीबवान आहेत, ते इथे राहतात, रोज हे खाऊ शकतात. आमच्यासारखी लोक जे बऱ्यापैकी लांबणं येतात ते रोज नाही खाऊ शकत. याची थोडी खंत आहे. खूप मस्त आहे. बरं, त्यांनी ना आपल्याला फिल्टर कॉफी आणून दिलेली आहे. माझं फिल्टर कॉफीचं एक प्रेम तुम्हाला माहितीच आहे. जी फिल्टर कॉफी आपण पाहूया. रंगाने तर ही छान अशी डार्क म्हणजे स्ट्रॉंग दिसते. पिऊन सांगतो तुम्हाला आहे कशी.
ऑथेंटिक साऊथ इंडियन ठिकाणी तुम्ही आलात आणि फिल्टर कॉफी कधी चुकीची मिळाली असं होऊच शकत नाही. एकदम परफेक्ट प्रमाणात गोड ही नो नॉनसेन्स कॉफी मित्रांनो, नो नॉनसेन्स कॉफी. याच्यात कुठलंही उगाच काही चांगलं बनवण्यासाठी टाकलेलं नाही आहे. ऑथेंटिक त्यांची फिल्टर कॉफीची पावडर, पाणी, दूध, साखर एवढंच आहे. पण या एवढ्या किमान गोष्टींमध्येही खूप जादू आहे. ती जादू तुम्हाला प्रत्येक सिपमध्ये, प्रत्येक घोटामध्ये तुम्हाला मिळेल. जास्त स्ट्रॉंगही नाही आहे. मला माहीत नाही, काही ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर मागितलं तर तुम्हाला स्ट्रॉंगही मिळते. पण आपण त्यांना काही सांगितलं नव्हतं, त्यांनी फिल्टर कॉफी इथे आणून दिली आणि चवीला खूप सुंदर आहे, खूप मस्त. आत्तापर्यंत आपण जे जे पदार्थ घेतले ते मला खूप आवडले. आता हे जे दिले ते आम्ही संपू आणि प्रॉपर पद्धतीने काहीतरी, जर पोटात जागा उरली तर काहीतरी नक्की मागू, कारण का मला इडली वडा यांचा अजून खायला खूप आवडेल. हम लोग असल में आए खड़ी मशीन के पास से, अच्छा, जो एवलेवाड़ी बोलते हैं उधर से. मैं पहले भी 1-2 बार आया था. उधर का खाना बहुत अच्छा लगा. अभी हमारे दोस्त आए मद्रास से, कोयम्बतूर से, तो उनको लेके सुबह में आया था, नाश्ता करा तो उनको नाश्ता बहुत अच्छा लग गया. तो अभी दोपहर का खाना भी खाने के लिए इधर ही आ गए. इसी पे से आप अंदाज़ा लगा सकते हैं कि भाई खाना कितना अच्छा है जी. और पेट में कोई तकलीफ़ नहीं और रेट भी एकदम रीज़नेबल है, एकदम घर के खाने के जैसा है जी. शुक्रिया. ये कौन सा सब्जी है सर? ये कच्चा केला, कच्चे केले का? ये पोडावर, ये किस चीज़ का? पोडावर, पोडावर, पडवल. पोडावर. ओके. ये रसम, रस्सा. ये सांबार, वेंडी सांबार, अच्छा, भिंडी सांबार. वेंडी ओके. वेंडी का सांबार. ओके. ये सिर्फ आज के दिन बनता है? आज का दिन बड़ा वेंडी सांबार आता है. अमावस्या के दिन, प्रति अमावस्या का वेंडी के दिन. ओके. गुड़ का पायस. ओके. पायसम बोलते हैं, पायस. हाँ, गुड़ का पायसम, पायस. खीर, गुड़ का खीर. ओके. ओके. और दही, ओके. दही मिर्ची, ये मिर्ची. ओके. दही मिर्ची, चपाती. जी. राइस. ठीक है. ओके. और अचार. ओके. यस, थैंक यू सर. और मेरा नाम संजय, मेरा नाम रमेश. आपको कितने साल हो गए यहाँ पे? हम लोग को 5 साल हो गया, हम रनिंग कर रहे हैं, लेकिन होटल 80 साल क्यों नहीं. ओके. और आपके क्या एक्सपीरियंसेस थे, कैसे कैसे अभी अलग अलग तरीके के लोग, ये पहले सिर्फ तमिल लोगों के लिए था या साउथ इंडियन लोगों के लिए था? पहले हाँ, ओनली साउथ इंडियन लोग, अभी बहुत सारे अलग भी लोग आते हैं सब लोग आपके खाने के लिए. जी. आपके खाने की तारीफ लोगों ने सुनी है इसलिए. जी. अच्छा लगा सर आपसे. थँक्यू. हे त्यांनी सांगितलं की हे गुळाचं पायसम आहे, गरम आहे. गरम म्हणजे थोडक्यात खीर असते ही. आणि आता आपल्या ताट वाढायला सुरुवात होईल. हा पापड म्हणतात त्याला. पोळी दिली आणि ही तळलेली मिरची. मी या मिरचीसाठी एक्सायटेड आहे की ही मिरची कशी लागेल ते. हे काय? ही पडवळची भाजी, कच्च्या केळाची भाजी ही. हे लोणचं, मिक्स लोणचं, मँगो. अच्छा, आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं आहे. असं हे आपलं ताट. आणि आता येईल नंतर भात. नाही, नंतर घेतो. हां. हा त्यांनी एक युनिक पदार्थ दिला. मी नाव विसरण्याच्या आधी तुम्हाला सांगतो. पत्तक कोळम म्हणून या पदार्थाचं नाव आहे.
आणि त्याचं एक्सप्लेनेशन देताना ते म्हणाले की ये सांबार का भाई आहे, म्हणजे हा सांबारचा भाऊ आहे. तर चव बघू याची कशी असेल ती, काय लागते, कशी लागते. थोडं आंबट असतं असं म्हणाले ते. मला वाटलं की हे पंचामृतसारखं असेल. ते बघूया. याच्यात काळी मिरी दिसते भरपूर. टेस्ट कशी आहे ते बघूया. वेगळंच आहे, चांगलं आहे. मला हे पापडबरोबर खायला आवडेल. भाताबरोबर ते खायला देतात, भाताबरोबर खायचं असतं. सॉर्ट ऑफ चटणी आहे ती, पण छान आहे. आणि पापडबरोबर छान वाटतं. फॅन्टॅस्टिक, मस्त बनली. बरं चला आता आपण सुरुवात करूया. चला सुरुवात करूया आपण. सुरुवात करूया गुळाच्या पायसांनी. पायस पण म्हणतात त्याला. गुळाचं आहे हे. त्यात काय टाकलं ते बघायला लागेल. बघूया. खोबरं आहे, छान गोड आहे. खोबरं आहे मित्रांनो. खोबरं, ड्रायफ्रूट्स, काजू आहेत. मस्त आहे, कमालीची टेस्ट आहे. मी अपेक्षा केली नव्हती. खूप सुंदर. चला पहिला घास किंवा पहिला घोट खूप सुंदर झाला आहे. आता आपण त्यांच्या 2 भाज्या ज्या आहेत त्या ट्राय करूया. चला कच्च्या केळ्याच्या भाजीने आपण सुरुवात करूया. मी एक्सायटेड आहे की कशी लागेल. बटाट्यासारखी लागेल का कशी लागेल बघूया. जर खाल्ली असेल तर खूप पूर्वी खाल्ली असेल. मग आता कल्पना नाही की बटाट्यासारखी लागेल का कशी लागेल. डोळे बंद केले तर हा बटाटा वाटतो. चवीला पूर्ण बटाटा. कळतच नाही. जर सांगितलं नाही तर कळणार पण नाही की कच्च्या केळ्याची भाजी आहे. फुल बटाट्यासारखी भाजी. ते कच्चं पोडम त्याच्याबरोबर थोडी खाऊया. मला ते आवडला पदार्थ. जाम मजेशीर आहे. थोडा खारट आहे आणि थोडा आंबट आहे. पण आणि मला काळी मिरीने त्याला जवळ तिखट दिलेलं आहे आणि तेल असा तो प्रकार आहे. इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर हे तेल दिसतं तुम्हाला आणि ही काळी मिरी असं टेक्स्चर आहे. चला पुढे सरकूया. रस्सममध्ये मी इंटरेस्टेड आहे. काल रस्समच्या नावाखालीच मी इथे आलो होतो. सगळं गरम, घशापासून ते पोटापर्यंत, फार बेंबीपर्यंत गरम जो आहे. गरम म्हणजे टेम्परेचर नाही, एक आपण म्हणतो ना गरम असं टेक्स्चर. पूर्ण घशापासून ते बेंबीपर्यंत जातो. बेंबीच्या देठापर्यंत. टमॅटो लागला मला याच्यात. हेल्दी ड्रिंक. इथं म्हणजे चहापेक्षा हे पिलं पाहिजे आपण. चहाची वेगळी जातो पण हे खूप मस्त आहे. खूप आवडतं आहे मला. ओके. रस्सम आणि पापड जर खाल्ला लाईफ सॉर्टेड आहे तुमचं. कुठलंही जेवण तुमचं सॉर्टेड आहे. पापड रस्सम तिकडे थोडं फार ते. ओके
आता आपण यांची पडवळची जी भाजी आहे ना ती घेऊया. त्यात बऱ्यापैकी खोबरं दिसतं आहे. ही पातळ भाजी आहे आणि मागे लपलेली आहे ही मिरची. या मिरचीलाही आपण बाहेर काढूया. त्या भाजीकडे बघून मला वाटलं होतं थोडीशी गोडसर असेल. गोडसर नाही आहे. खूप छान, मला आवडलं. सिम्पलिस्टिक नो नॉनसेन्स असं जेवण आहे. त्या भाजीला माझ्या अंदाजे ही भरलेली मिरची छान कॉम्प्लिमेंट करेल. छान मसालेदार भरलेली मिरची, त्याच्यात तिखट असा मसाले भरलेला आहे. जाम मजा येणार आहे. सांबार भात घेऊ आपण तेव्हा. तिखट लागलं. गुळाचं पायसम आहे. वॉटर ट्रीट, खूप सुंदर. हे जेवण आहे ना मित्रांनो, हे स्पेशली अमावस्याच्या दिवशीच इथे मिळतं. नाहीतर नॉर्मल थाळी आहे, नॉर्मल राईस प्लेट आहे. पण एरवी हे जे पायसम आहे हे तुम्हाला फक्त अमावस्याच्या दिवशीच इथे तुम्हाला मिळेल. खूप छान आहे. अशा पद्धतीने आपण सगळं जे आहे ते इथे घेतलेलं आहे. त्यांनी आपल्याला ताक पण दिलं, खास ताक दिलेलं आहे. हे ताक पण आपण नंतर पिऊया जेवण झाल्यानंतर. तर असे हे सगळे पदार्थ आहेत तुम्हाला जे थाळीमध्ये मिळतात. ही कच्च्या केळ्याची भाजी, पडवळची भाजी, दोन्ही भाज्या मला आवडल्या. 2 भाज्या मिळतात तुम्हाला. एक रस्सम, एक गुळाचं पायसम, ही दही वाटी, पापडम, ही मस्त सुंदर चटणी, लोणचं आणि ही आवडती मिरची. ही खूप स्पायसी असते, बऱ्यापैकी तिखट असते. पण तिखट लागलं तरी काळजी नाही, तुम्हाला गुळाचं पायसम आहे. चला आता हे सगळं ताट जे आहे आपण संपवूया. मस्त. हा मस्त गरमागरम असा वाफळाचा भात. यांचा आपण तांदूळ विचारून घेऊ की कुठला तांदूळ वापरत असते. छान आहे तांदूळ हा, आणि असायलाच पाहिजे कारण का राईस यांचा स्टेपल फूड आहे, भात यांचा स्टेपल फूड असणार आहे. आणि भेंडी पूर्ण गळून गेली मित्रांनो सांबारमध्ये. पूर्ण खूप वाफळाचं आहे सगळं, भात आणि भेंडी सांबारमध्ये मी पहिल्यांदाच खातो आहे. कसं लागेल मला माहीत नाही, बघूया. फर्स्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. पहिला घास भेंडी सांबार भात. घास आम्हाला भेंडीचा दातामध्ये जेव्हा भेंडीचं अस्तित्व कळालं आणि या घासाला अजून चांगल्या बनवण्यासाठी
मिरची आणि मिरची तिखट लागली तर स्पेशल गुळाचं पायस. फंटास्टिक मील. डेफिनेटली याला वेळ येते या मीलसाठी. प्रयत्न करा अमावस्येच्या दिवशी या दुपारी जेवायला. इथे साऊथ इंडियामध्ये त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने ते जेवतात. भाताबरोबर पहिल्यांदा सांबार घेतात. जेव्हा तुमचं जेवण संपतं तेव्हा परत थोडा भात घेऊन त्याच्यात ते रस्सम ॲड केलं जातं आणि शेवटी दही आणि भात अशाने जेवणाची सांगता करतात. आपल्यात पण थोडंफार तसंच असतं की आपण सांगता जनरली ताकभात किंवा दही भातानेच करतो. त्यांच्यातही हे तसंच आहे. Yeah. Hi to all YouTube viewers and for this channel. I am very pleased to say about a few words about this South Indian mess. I am basically from Bangalore. I love this mess because we love South Indian food. I came here for Pune on a project work. The day one I came here, I was surfing on the Google for this South Indian mess kind of thing. I found a very good, awesome place. I really suggest this South Indian mess. It is very awesome in the authentic food of South Indian, and the specialty of this mess is for each and every month they have third Sunday as a feast festival where you will find a lot of sweets, awesome food, different variety of food. And today as I'm vacating to Bangalore, I really my heartfully thanks to Mr. Ramesh sir. He is a awesome guy with his service, with his quality of food. Thank you and all the best for South Indian mess. Thank you. इथेच मित्रांनो साऊथ इंडियन मेसमध्ये त्यांनी मला हे एक पॅम्पलेट दाखवलं. तर हे पॅम्पलेट त्यांनी मला सांगितलं की साऊथ इंडियन समाजामध्ये जे लग्न समारंभ होतात त्यांचं केटरिंग हे लोक करतात. तर त्याचं हे पूर्ण काइंड ऑफ मेनू कार्ड होतं. आणि मेन ह्यांचा त्यांनी सांगितलं बिझनेस जो आहे तो केटरिंग आहे. आणि इथे जे मिळतं, इथे जे आपल्याला साऊथ इंडियन पदार्थ मिळतात हे एक समाजसेवा आहे. पण मेन त्यांचा जो बिझनेस आहे तो म्हणजे हा केटरिंग. आणि एवढंच नाही तर त्यांनी आपल्याला एका लग्नासाठी पण बोलवलं की साऊथ इंडियन लग्नामध्ये काय फीस्ट असतो, म्हणजे काय काय जेवणाचे प्रकार असतात ते तुम्ही बघायला या म्हणाले. बघूया आपण कसं जमतं आहे. जर जमलं तर नक्की तो एक व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन. Welcome sir, I am V.C. Ganesh. I am the secretary of this South Indian Cooperative Urban Society. The South Indian mess is run by society only. It is a trust. It has been given to canteen contractor on lease basis for 11 months. So when did this institution start? This institution started somewhere in 1933. 1933. So it's almost It is almost 93 years ago. 93 years. Almost. Okay. And what was the purpose of starting this whole institution? The institution during 60s and all, there were so many people used to come from south, especially Tamil Nadu and other people. They were working for defense department. Okay. So when they reached Pune, they used to find difficulty for eating food and accommodation. Right. So it was started with that idea to accommodate people who are coming from south. They can stay here, and the hotel is run purely on South Indian basis, so they can avail the facilities of homely food. Right. Very true. Yes. Thank you, sir. It was a pleasure having you on our channel. Thank you very much. Thank you. We really enjoyed the food. You should enjoy. Yes. Sir. Yes. And whenever you want to come, you can come. Yes, sir. Yes. You are Very most kind of welcome. you. Very kind of you. Thank you, sir. या हॉटेलमध्ये नाश्ता आणि दुपारचं जेवण केल्यानंतर मला पु ल देशपांडेंचं एक वाक्य आठवलं. मुंबईला घर असण्यासाठी तुमचं नशीब लागतं. एक तर तुमचा जन्म मुंबईत झाला पाहिजे किंवा त्या घरात तुम्ही घर जावई म्हणून राहायला पाहिजे. तोच संदर्भ मी एका सुंदर चवीच्या
पदार्थ मिळणाऱ्या हॉटेलसाठी इथे लावीन. चांगल्या हॉटेलच्या शेजारी किंवा जवळ तुमचं जर घर असलं तर त्याच्यासाठीही तुम्हाला नशीब पाहिजे. नाही, खरंच खूपच सुंदर असे यांचे नाश्त्यांचे पदार्थ होते. प्रत्येक पदार्थाला इतकी सुंदर चव होती, एकदम ऑथेंटिक चव. आणि तुम्हीही वैशाली विसरून जाल, तुम्ही रुपाली विसरून जाल. तुम्हाला ग्लॅमर हवं असेल तर तुम्ही त्या हॉटेल्समध्ये जाऊ शकता, पण इथे अगदी साधेपणात आणि एकदम योग्य दरात तुम्हाला हे सगळे पदार्थ मिळतात. आणि हो, यांचं दुपारचं जे जेवण होतं तेही छान होतं. फार काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हतं, पण मी म्हणेन नो नॉनसेन्स काइंड ऑफ जेवण होतं. तिथे पदार्थ एकदम मोजके पदार्थ, एकदम साधे, पण त्याच्यात जी चव होती, त्याच्यात जो एक सात्विकपणा होता तो खूप छान होता. आणि हो, सात्विक मी यासाठी म्हणतो आहे कारण का या जेवणामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही. खास करून यांचं जे गुळाचं पायासम होतं ते फार सुंदर होतं. आणि ती एक विशेष चटणी जी होती, ती चटणीही खूपच सुंदर होती. ती चटणी त्यांच्या तिथे ऑथेंटिक एक चटणी बनवली जाते आणि त्याच्यात तेल वापरलं जातं. आणि ते तेल तिळाचं तेल असतं मित्रांनो. ते तिळाचं तेल वापरून ही चटणी बनवली जाते. खूपच सुंदर चटणी होती ती. आणि कच्च्या केळाची भाजी ती तर अप्रतिम होती. म्हणजे तुम्ही जर डोळे बंद केले आणि खाल्लं तर तुम्हाला कळेल की अरे, तुम्हाला वाटेल की तुम्ही बटाट्याचीच भाजी खाताय. इतकी अप्रतिम अशी वेगळी भाजी होती. आणि बरेच नवीन पदार्थ खायला मिळाले, बरेच नवीन पदार्थ बघायला मिळाले, बरंच काही शिकायला मिळालं. आणि परत मित्रांनो, इथल्या लोकांचं प्रेम. आपण सुंदरम इडली हाऊसला जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनीही पैसे घ्यायला नकार दिला होता. मी त्यांना खूप विनवण्या केल्या आणि त्यांच्या इथे पैसे भरले. तोच प्रकार इथे पण मला पाहायला मिळाला. प्रचंड प्रेम, इतकं प्रेम की ते पैसेच घ्यायला तयार नाहीत. आधी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, आम्ही घेतो पैसे, तुम्ही आधी खाऊन तर घ्या. आणि आमचं खाऊन झाल्यावर ते पैसेच घ्यायला तयार नाहीत. आम्ही कसं बसं त्यांना पैसे दिले. त्याच्यातही त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की पूर्ण पैसे देऊ नका, कारण का आम्ही तुम्हाला फक्त सॅम्पल च्या आकाराचे डिशेस दिल्या होत्या, आम्ही तुम्हाला पूर्ण डिशेस दिल्या नव्हत्या, म्हणून तुम्ही पूर्ण पैसे देऊ नका. कसे बसे आम्ही त्यांना तेवढे तरी पैसे दिले आणि त्यांनी ते घेतले ते पण. आणि दुपारी जेवताना किंवा जेवल्यानंतर तेव्हा तर ते म्हणाले की नाही, आम्ही तुमचं तेव्हा ऐकलं, आता आम्ही तुमचं मुळीच ऐकणार नाही, तुम्ही पैसे देऊ नका. मी म्हटलं असं करू नका, आपण त्या पद्धतीचे व्हिडिओज बनवत नाही. कसं बसं करून त्यांना पटवलं आणि त्याच्यातही त्यांनी काय केलं, पूर्ण पैसे घेतले नाहीत, त्यांनी निम्मेच पैसे घेतले. खरंच खूप प्रेम. थोडा भावनिक होतो या सगळ्या गोष्टींना पाहून, कारण का या गोष्टींची सवय नाही. कदाचित सवय झाल्यावर हे बदलेल, पण तरीही प्रचंड प्रेमळ लोक, छान अनुभव. आणि हे बाकीचं सगळं सोडून द्या, चवीसाठी तरी तुम्ही एकदा या हॉटेलला नक्की भेट द्या. खूप ऑथेंटिक नाश्ता आणि एकदम योग्य दरात. म्हणजे तुम्हाला एवढ्या थोडक्या पैशांमध्ये एवढे चविष्ट पदार्थ फर्ग्युसन रोडला तर मुळीच खायला मिळणार नाहीत. तुम्ही प्रॉपर तिथे जा आणि तिथे हा नाश्ता टेस्ट करून बघा आणि तुमचा अनुभव काय असेल तो मला खाली कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही तुमच्यापैकी जर कोणी इथे आधी ऑलरेडी खाल्लं असेल किंवा अजूनही जात असाल तरीही तुमचाही अनुभव मला कळवा की तुमचा काही वेगळा अनुभव होता का, मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.